जाऊ आजचा जो काही निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे, कारण राजकीय भूमिका घेण्याच्या संदर्भात असेल किंवा न घेण्याच्या संदर्भात असेल, आजच्या निर्णयाकडं समीरजी तुम्ही कसं पाहता? कारण तुम्ही राजकीय वारसा असलेल्या एका घरातून येता. कारण परभणी जिल्ह्यातील म्हणजे तुम्ही जर बघितलं परभणी जिल्ह्यातील तुमचे वडील खासदार होते आणि आज तुम्ही समीरजी दुधगावकर मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे. आणि आजचा निर्णय तुम्हाला कसा वाटतो आणि या निर्णयाचं तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता? उदयजी, जय शिवराय सर्वांना. जसं आपण म्हणालात की मी खासदारांचा मुलगा आहे, ते जर कुठे जन्म घ्यायचं हे कोणत्याच मुलाच्या हातात नसतं. त्यामुळे माझा जन्म इथे आहे आणि मला नशिबाने जे काही आमच्या दुधगावकर साहेबांनी जनतेच्या भल्यासाठी जे भूमिका घेतली, सर्वपक्षीय भ्रष्ट नेत्यांना भांडण्याची भूमिका दुधगावकर साहेबांनी वर्षानुवर्षे घेतली, त्याचा मला गर्व आहे. मला आजही जगात फिरताना कोणी मला असं म्हणत नाही की बदनाम बापाचा पोरगा आहे, आणि हे मला कायम ऐकायला मिळतं. त्यामुळे ते झालं तो पार्श्वभूमी. आजचा जो निर्णय झाला त्यात एक जाणवलं होतं की 24 तारखेला एकदम साधी इन्स्ट्रक्शन दिली होती मनोजदादांनी, की जसं आम्ही आता इंजिनियर आहोत, अमेरिकेत शिकलो आहे, पण प्रत्येक विषय एक पास झाला की तुम्ही इंजिनियर होता, पोस्ट ग्रॅज्युएट होता, PhDलाही विषय तुमचा रिसर्चमधल्या गोष्टी कशा कराव्यात हे ठरवल्यानंतर तुम्हाला रिसर्चचं PhD मिळते, बरोबर आहे ना? मग जर दोनच गोष्टी मनोजदादा म्हणाले की गावागावात जा आणि प्रत्येक बांधवाला विचारा की तुमचं मत काय, लोकसभा निवडणूक लढवावी का आणि त्याच्यात आपण एकच अपक्ष उमेदवार द्यावा का. किती साधी इन्स्ट्रक्शन होती. मग आज ऐकलं सर्वांनी, मी काय परत सांगण्याची गरज नाही आहे. त्यावरच आपण आमचे नेते थोडेसे गरम झाले की का करत नाही तुम्ही, मातीत घालता का जातीला मातीत घालता का. ते दोन प्रश्नांची उत्तरं नीट न आल्यामुळे मराठ्यांना आपल्या नेत्यांनी परवानगी दिली नाही इलेक्शनमध्ये जायची. लोकसभेला पूर्ण तयारीनिशी आपल्याला विधानसभेत जायचं आहे. त्यामुळं हा अपेक्षित निर्णय होता. 24 तारखेनंतर 25, 26, 27, 28, 29 5 रात्री होत्या आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन फक्त चर्चा करायला. कोणी पण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभराचे प्रिंटआउट तयार करून देता आले असते, 2 फॉर्म फक्त भरून घ्यायचे ते आणून देता आले असते, पण नाही केलं. अतिउत्साह नडला ना, की मातीसाठी आपल्याला काम नाही करायचं, जातीसाठी पण नाही करायचं, फक्त स्वार्थासाठी करायचं असं दिसतंय. त्याचा परिणाम नाही तर खूप सोपा निर्णय आला असता, जो की सगळ्यांना अपेक्षित होता, की ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना उन्हात उभं करा. आणि ह्याचं फक्त वाईट वाटतं की आपण ते साधी गोष्ट न केल्यामुळे हे विरोधात आपल्याला गेलं आहे. पुढची तयारीला निश्चित लागावं लागेल एवढंच दिसतं यातनं. नक्कीच पुढच्या तयारीला परभणीतून तुम्ही कसं या म्हणजे गावागावात तुम्ही गेलात, तिथल्या काही नोंदी घेतल्या होत्या का, किंवा तुम्ही पण कुठे कमी पडलात असं तुम्ही सांगा मला. आम्ही ॲक्च्युली मग असं सुचलं की कार्यकर्ते जर करत नाही आहेत किंवा त्यांना मदत हवी आणि त्याचा जर ग्राफ मनोजदादांना दाखवायचा तर तो जरा सोपा असेल म्हणून आम्ही आपलं जे मनोजदादांनी जे उद्घाटन केलं सकल मराठा समाजाचं परभणी जिल्हा मदत केंद्र, तिथनं आम्ही एक गुगल फॉर्म बनवला आणि आम्हाला जास्ती प्रश्न पाठवण्यात आले होते. त्याचा आम्ही गुगल फॉर्म बनवून त्याचा रात्री ग्राफ, तुम्ही होता ना उद्याची रात्री, आम्ही जे ग्राफ दादांना दिला त्यांनी सगळं बघून घेतला. आवडलं त्यांना ती प्रतिक्रिया की बाबा काय काय म्हणणं आलं. पण ते एकेका माणसाचं पण करता येऊ शकतं ना गुगल फॉर्मच्या माध्यमातून, पण त्याला ऑथेंटिसिटी पण लागेल. काय म्हणणं चुकलं यांचं, काही तुम्ही फॉर्म भरून देताय आणि मग त्या माध्यमातून काय दादांनी एवढा मोठा निर्णय घ्यायचा. आपण अजून एक समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवरायांनंतर, संभाजीराजांनंतर किंवा अशा महान राजांनंतर आपल्याला एक चांगलं नेतृत्व लाभलं आहे. त्याचे प्रत्येक शब्द पटकन मान्य करायचं आपल्याला शिकलं पाहिजे. कोणी जिल्ह्याच्या मीटिंग लावायला सांगितलं तुम्हाला? मग हे काय आपण गोंधळ ऐकला सगळीकडे झालेला. काही गोष्टींमध्ये पर्सनल झाला, काही गोष्टी अजून घडवून आणण्यात आला, काही ठिकाणी कारस्थानं करण्यात आली चांगल्या लोकांच्या विरोधात. तर मग ह्याचं हे अति उतावळेपणा कोणी दाखवला? जी लोकसभेची संधी घालवली या अतिउत्साही लोकांनी घालवली, अति उतावळ्या लोकांनी घालवली असं माझं म्हणणं आहे. बरोबर आलो तर टप्प्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मनोजदादांच्या माध्यमातून जे उमेदवार येतील त्यांचा खूप जबरदस्त परफॉर्मन्स राहिला असता. पण कोणी घालवला? ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी घालवला. आमच्यातर्फे तर आम्ही जो प्रयत्न करायचा तो केला. बऱ्याच गावाची ग्राफ दिले, पण त्यालाही ऑथेंटिसिटी नाही. आम्हीच मान्य करतो ना. आम्ही फोटो पाठवा सांगितलं होतं, नाही पाठवले त्याच्यासोबत फोटो. मग आम्हाला कसं म्हणता येईल की बाबा हे खरं आहे? म्हणजे नक्कीच आपणच कुठेतरी कमी पडलोय असं. नक्कीच कार्यकर्ते कमी, सगळे आपण कार्यकर्ते कमी पडलेलो आहोत. तुम्ही कुठून येता, तुमचं नाव मला एकदा सांगा. मी प्राध्यापक व्यंकटेश काळे, अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मी 23 वर्षे आरक्षणामध्ये काम करतो आहे. तर मी लोकसभासुद्धा लढलेली आहे. अण्णासाहेब जवळे पाटलांनी मला 2009ला परभणी लोकसभेतून उमेदवार याच पद्धतीने दिलेली. आणि माझ्या अनुभवानं तरी मी सांगतो की दादा विधानसभासुद्धा लढले. असाच माहोल होता त्या काळामध्ये. ज्या वेळेला अण्णासाहेब जवळे पाटलांच्या 2-2 लाखांच्या सभा तालुक्यावर होत होत्या, 1-1 लाखांची सभा होत होती, आणि माझी सभा सर्कलवर 10-10 हजारांची सभा होती माझी.
मी जिथं ज्या सभेला जाईल त्या ठिकाणावर असं एवढा माहोल असतानाही आणि मला क्रांती सेनेच्या माध्यमातून उमेदवारी दिली तरी पण 18,000 वोटिंग पडलं म्हणजे पराभव झालाच नाही. असं होताही कामा नये. मी सांगतो हा दादानं घेतलेला निर्णय हा दूरदृष्टीचा आणि खरंच छत्रपती शिवरायांसारखा निर्णय घेतलेला आहे हे मान्यच करायला पाहिजे. नक्कीच तुम्ही अण्णासाहेब म्हणजे जावळे पाटलांची आठवण काढली आहे. तर जावळे पाटलांच्या सोबत तुम्ही राहिलात, तो लढा तुम्ही बघितला आहे आणि आजचा मनोज जरांगे पाटलांचा आरक्षणाचा लढा असेल याच्याकडे कसं पाहता? कारण आज जर बघितलं तर अनेकांच्या कुणबी नोंदीसुद्धा सापडल्यात, अनेकांना नोंदींच्या माध्यमातून आरक्षणसुद्धा मिळालं आहे. कालच एक तुमच्या जिल्ह्यात म्हणजे पाथरी तालुक्यातील एक तरुण आलेला आणि त्याचं व्हेरीफाईड झालेलं सुद्धा त्यानं सर्टिफिकेट घेऊन आलं की माझी कास्ट व्हेरीफाईड झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टी तिकडे कसं पाहता तुम्ही? खरं तर आरक्षणाची सुरुवात ही राजेश्री शाहू महाराजापासून सुरुवात होती. इतिहास तिथून होतो. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आहेत आणि असे महापुरुष हा मराठा समाजामध्ये निर्माण झालेलेच आहे. खऱ्या अर्थानं सांगतोय आमचा इतिहास जो होता संभाजी महाराजांचा आणि ज्यांना आम्ही छावा म्हणून समजतो, फक्त आम्हाला 7वीपासून ते 10वीपर्यंत एकाच चॅप्टरमध्ये पाहायला भेटत होता. आणि संभाजी महाराज कोण आहेत, त्यांना छावा म्हणतात का नाही हे सुद्धा 2001ला माहीत नव्हतं. कित्येक आमच्या नव्या पिढीला तर माहीत नव्हतं. आमचे आईबाबा तर अशिक्षित होते, त्यांना तर कुठून माहीत होणार आहे. पण अण्णासाहेब जावळे पाटलांनी त्या ठिकाणावर छावा संघटना स्थापन केली आणि समाज एकत्रित करण्याची पहिली जी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीपासून जी पेरणी झाली, नंतर आरक्षण काय असतं, समाजावर अन्याय काय असतो, शेतकरी काय असतो, हे त्यापासून सुरुवात होत 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 आली. समाजात जागृत झाली. एवढंच काय 2003ला आम्ही जर गावामध्ये जर गेलो तर आम्हाला गणपतीवरला माईक घ्यावं लागत होतं. आम्हाला स्वतः फोटो संभाजीराजांचा फोटोसुद्धा त्या ठिकाणावर नव्हता, त्या गावामध्ये नव्हता. तर आम्हाला स्वतः फोटोसुद्धा ठेवावा लागत होता आणि त्या गावामध्ये जाऊन आम्हाला त्या ठिकाणावर जनजागृती करून शिवजयंती, संभाजी जयंती, संभाजी महाराजांची जयंती साजरी करायचं हे काम आम्हाला करावं लागत होतं. आणि त्या अनुषंगानं की ही एक समाज जागृती झाली आणि आज आमची लेकरं सगळे एकत्रित आलेत आणि ते निस्वार्थ या नेतृत्वावर आलेले आहेत. तसे आमचे महापुरुष जसे मराठा समाजामध्ये निर्माण झालेत, त्या मराठा समाजामध्ये जे महापुरुष निर्माण झाले तेच आदर्श घेत त्यांनाच प्रेरक मानत हा लढा मनोजदादांनी उभा केलेला आहे. आणि हा लढा म्हणजे इतिहास घडवणारा लढा आहे. कुठंतरी आमचं स्वराज्याचं पहिलं स्वप्न शहाजीराजांनं पाहितलं होतं आणि छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वप्न ते आमच्या आरक्षणाचं स्वप्न अण्णासाहेब पाटलांनी पाहितलं, अण्णासाहेब जावळे पाटलांनी बघितलं आणि आज आमच्या या दैवतानं ते स्वप्न साकार करण्या इतपत आणलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हे जसं स्वराज्याचा लढा छत्रपतीच्या काळात झालता, स्वराज्य निर्माण झालं, तसं शहाजीराजांनी सुरुवात केली ती आणि शिवाजी महाराजाच्या कार्यकालामध्ये स्वराज्य निर्माण झालं, तसं यश मिळालं. तसा मनोजदादाच्या कार्यकालामध्ये हे यश मिळतंय आणि हे आनंद आहे आम्हाला. नक्कीच जर बघितलं तर शिवरायांच्या पासूनचा जो इतिहास आहे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण मराठे जागृत व्हायला सुरुवात झालेली आहे, मराठे एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. कारण इतिहास आम्हाला जो आहे खऱ्या अर्थानं ताराराणीचा इतिहाससुद्धा आमच्या डोळ्यासमोर यायला आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही छावा म्हणून जसं सांगितलं त्याच पद्धतीनं रणरागिणी ताराराणीचा इतिहाससुद्धा आमच्या डोळ्यासमोर आता उभा राहतो आहे. कारण येत्या काळामध्ये इतिहास आम्ही विसरणार नाहीत, इतिहास घडवणारी जमात आमची आहे आणि तेच काम आम्ही पुढं करत जाणार आहे. आणि तुम्ही या लढ्याकडे कसं पाहता आणि आजचा जो निर्णय आदरणीय मनोज जरांगे पाटलांचा, या निर्णयाकडे तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि दादांनी घेतलेला निर्णय योग्य वाटतो की काय वाटतं तुम्हाला? दादांचा निर्णय नाही म्हणजे ह्या निर्णय तर समाजाचाच आहे. तुम्ही सर्वांनी बघितलं आहे की जे काही आपण अहवाल तयार केला होता त्या अहवालाच्या आज आम्ही पुणे सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एक 25-30 लोक आम्ही आलो आहे सर्व मराठा समाजाचे. पण आमची उत्सुकता हेच होती, आमच्या अहवालामध्ये आम्ही हेच दिलं होतं की हे इलेक्शन दादाने लढू नये. दादाने जो निर्णय घेतला तो एक नंबरचा निर्णय आहे. कारण दादाचा निर्णय हे उत्सुकतेने सर्व समाज वाट पाहता की आज बघितलं तर राजकीय धोरणंसुद्धा त्या दादाच्या निर्णयावर अवलंबून होते आणि दादाने सांगितलं त्याप्रमाणे राजकीय धोरणं उद्यापासून समीकरणं बदलणार आहेत नक्कीच. आणि दादा जो निर्णय होता
हा मराठा सकल समाजाच्या खरं मराठा सकल समाजासाठी हा एक नंबरचा आणि योग्य निर्णय घेतला आहे दादांनी. कारण आपल्या समाजामध्ये वाहून गेला असता आणि समाजाचा वेळ कमी पडला, वेळ कमी होता, या एवढ्या वेळामध्ये आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे आपला समाज एकत्रीकरण झाला होता, तो विभक्त झाला असता थोडासा. म्हणून आम्ही ठरवलं होतं की आज दादांनी हाच निर्णय घ्यावा. आम्ही पुण्यामधून येताना गाडीमध्ये चर्चा होती की दादाचा निर्णय हा योग्य राहणार आहे की उमेदवार न देणं, आणि दादांनी उमेदवार न द्यायचं ठरवलं. हा एक नंबरचा निर्णय झालेला आहे आणि सर्व सकल मराठा समाज, महाराष्ट्रातून जो समाज आला आहे तो सर्व समाज ह्या निर्णयावरती अत्यंत खुश होऊन या ठिकाणी चाललं आहे. आणि दादांचं जी म्हणणं आहे की पुढच्या विधानसभेला आपण तयारी करायची आहे, तर आम्ही या ठिकाणी दादापासून हेच घेऊन चाललो आहे की विधानसभेची तयारीला आम्ही आजपासून लागतोय. दादा पण लागणार आहेत आणि 900 एकरची जी सभा होणार आहे, अति विराट सभा होणार आहे, त्या सभेचं तोलमोल राहणार नाही. हे महाराष्ट्रामध्ये सर्व पिंजून काढणार आहे आम्ही. अशा पद्धतीने या ठिकाणाचा निर्णय झाला आहे. तो निर्णय एकदम योग्यरित्या झाला आहे, त्याला आमची पूर्ण सहमती आहे. आणि पुणे शहराच्या वतीनं सर्व समाज या ठिकाणी आला आहे आणि त्या समाजाचं खरोखर मी एकच कौतुक करल की दादासारखा नेतृत्व आम्हाला पुढच्या जन्मोत्सव मिळणार नाही. हे नेतृत्व टिकण्यासाठी प्रत्येक आपल्या समाजाने प्रत्येकाने लहानापासून मोठ्यापर्यंत दादाच्या मागं उभं राहणं महत्त्वाचं आहे. कारण दादाचं कुटुंब आज वाऱ्यावर सोडून, दादा लेकरबाळा वाऱ्यावर सोडून आपल्या मुलाबाळासाठी दादा लढतात, तर आपण सुद्धा आपल्या मुलाबाळासाठी वेळ दिला पाहिजे. रात्रीचा दिवस करून दादाच्या हाकेला धावून आलं पाहिजे. दादाच्या मिटिंग असतील, सभा असेल, आम्ही प्रत्येक सभेला मिटिंगला पुणेकर सर्व या ठिकाणी हजर राहतो आणि आजही हजर राहिलो आहे. आज दादाच्या या ठिकाणी सराटीतनं आम्ही हेच घेऊन चाललो आहे की विधानसभा आपल्याला ताकदीने लढायचे आणि या ठिकाणी लोकसभेमध्ये आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचे. दादा सांगितलं त्याप्रमाणे एकच ठरवलं आम्ही. धन्यवाद. तुम्ही सकाळी येताना आल्यावर मला म्हणालात की ज्यावेळेस आपली भेट झाली त्यावेळेस तुम्ही एक सांगितलं की दादांना आमंत्रणसुद्धा मी पुण्यात येण्याचं द्यायला आलो आहेत. तर दादांनी त्या आमंत्रण आणि किती तारीख पुण्यामध्ये तुमच्या भागामध्ये येण्याची ठरवली आहे? आमच्या भागामध्ये दादांना खरा उद्देश होता. मागं आम्ही जेव्हा 14 तारखेला आलो त्यावेळेस ठरलं होतं, दादांचं म्हणणं होतं की तुकाराम महाराजचं देवला दर्शन घेण्यासाठी यायचं आहे. पण ते 7 तारीख ठरले. तर त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये 2 ठिकाणी त्या ठिकाणी मराठा सकल समाजाचं ऑफिसचंही उद्घाटन आहे, बाणेर या ठिकाणी आणि कोथरूड या ठिकाणी. त्याची आम्ही तारीख घेतलेली. तर त्याच माध्यमातून 10 ठिकाणी येतील, त्यावेळेस दादा त्या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन करतील आणि दादाचं त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत आम्ही पुणेकर करणार आहोत. 7 कुठला महिना? आता येणार आपल्या एप्रिलच्या 7 तारखेला. एप्रिल 7 तारखेला आदरणीय मनोज जरांगे पाटील पुणे दौऱ्यावरती आहेत. कारण हे पुणेकर दादांना भेटण्यासाठी आले. आणि एक सांगतो की कुठलाही निर्णय घेत असताना तो जसा वाघ असेल शिकारीला जाते वेळेस एक पाऊल मागे घ्यावा लागतो, कधी तर एक पाऊल पुढे टाकावं लागतो. त्याच पद्धतीनं आज आपल्याला ज्यांची शिकार करायची आहे, जे आपल्याला परेशान करतायत, जे आपलं आरक्षण आपल्याला देऊ देत नाही आहेत, मिळू देत नाही आहेत, आपल्या नोंदी असूनसुद्धा त्याच पद्धतीनं एक पाऊल मागे घ्यावं लागतं, कधी तर एक पाऊल पुढे टाकावं लागतं. आणि त्याच पद्धतीनं तीच दूरदृष्टी ठेवून मनोज जरांगे पाटील लढतायत आणि मनोज जरांगे पाटलांच्या सोबत खंबीरपणे हा मराठा समाज साथ द्यायला तयार आहे. कारण जर बघितलं तर आपल्या जर येत्या काळामध्ये राजकीय समीकरणंसुद्धा जुळायला लागलेली पाहायला मिळतील. कारण मराठा समाज त्या ताकदीनं सुद्धा पुन्हा तयारीला लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहत राहणार आहे. आपला मित्र ॲड करू मी ओके. हे उशिरा आले, आपण सुरुवातीला जशी बाईट दिली, मी परत तुम्हाला आठवण देऊ इच्छितो सर्वांना आपल्या माध्यमातून. तुमचं खूप फेमस चॅनल आहे, खूप लोक बघतात. समाजाची चूक झाली आहे म्हणून निर्णय नाही घेतला दादांनी. समाजाने एकेका माणसाला प्रश्न विचारा असं ग्रेट नेतृत्व आहे. जसं समजा उदयजी, तुम्हाला जर मी एखादी गोष्ट नाही विचारली मी जर करून टाकली तुमच्यासाठी, तर तुम्हाला आवडत नाही ना. मग हे भावना जपणारा नेता आहे म्हणून हा निर्णय असा झाला की लोकसभा लढायची नाही. जर प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातल्या 1000 मराठ्यांना 500 मराठ्यांना जर 5 दिवसात भेटून किती वेळ लागतो केला असतं, तर हा निर्णय लोकसभेचा पण झाला असता. तर आपली चूक आपल्या लोकांची अतिउतावळ्या जिल्ह्याच्या मिटिंग घेणाऱ्या, नुकसान करणाऱ्या, नको ते बोलणाऱ्या, जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये नको ते करणाऱ्या लोकांची चूक आहे. म्हणून दादांनी आपल्याला वाट पाहायला सांगितले, आपलं एक संधी घालवली आहे.